रेल्वेच्या 30 मीटर हद्दीमध्ये बांधकाम, नियम माहित नसतील तर होऊ शकते मोठे नुकसान. नमस्कार, मी संदीप जगताप आणि आपण पाहत आहात भीमप्रहार न्यूज मराठी. श्रीरामपूरमध्ये रेल्वे परिसरालगत मोठ्या प्रमाणात नवीन घरे, दुकाने आणि व्यावसायिक बांधकामे उभी राहत आहेत. मात्र अनेक नागरिकांना एक महत्त्वाचा नियम माहित नसल्याने भविष्यात मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात. नेमका हा नियम काय आहे? रेल्वेची एनओसी का आवश्यक असते आणि नियमांकडे दुर्लक्ष केल्यास काय परिणाम होऊ शकतात, पाहूया आजच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये. रेल्वेच्या हद्दीलगत किंवा लागू असलेल्या नियमानुसार संवेदनशील परिसरात कोणतेही बांधकाम करण्यापूर्वी संबंधित रेल्वे प्रशासनाची परवानगी किंवा ना हरकत प्रमाणपत्र म्हणजेच एनओसी आवश्यक असते. अनेक वेळा नागरिकांकडे ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा महापालिकेची परवानगी असते. मात्र काही प्रकरणांमध्ये रेल्वेची स्वतंत्र परवानगी ही आवश्यक असू शकते. जर आवश्यक परवानगी न घेता बांधकाम करण्यात आले तर संबंधित विभागाकडून नोटीस मिळू शकते. परिस्थितीनुसार कायदेशीर कारवाईही होऊ शकते आणि भविष्यात रेल्वेच्या विकास कामांदरम्यान भरपाई किंवा इतर बाबींमध्ये अडचणी निर्माण होण्याची शक्यता असते. भारतीय रेल्वे सातत्याने नवीन रेल्वे मार्ग, अतिरिक्त ट्रॅक, उड्डाणपूल आणि इतर विकास कामे करत असते. या कामांमध्ये अडथळे निर्माण होऊ नयेत, तसेच रेल्वे वाहतूक आणि प्रवाशांची सुरक्षा अबाधित राहावी यासाठी संबंधित नियम लागू करण्यात आले आहेत. श्रीरामपूरकरांनो, जर आपण रेल्वे परिसरालगत घर, दुकान किंवा इतर कोणतेही बांधकाम करण्याचा विचार करत असाल तर केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची म्हणजे श्रीरामपूर नगरपालिकेची परवानगी पुरेशी नाही. संबंधित रेल्वे कार्यालयाशी संपर्क साधा. आपल्या जागेवर कोणते नियम लागू होतात, एनओसी आवश्यक आहे का याची अधिकृत माहिती घ्या आणि त्यानंतरच बांधकाम सुरू करा. नियमांची माहिती नसणे हे भविष्यातील मोठ्या आर्थिक आणि कायदेशीर अडचणीचे कारण ठरू शकते. त्यामुळे कोणतेही बांधकाम सुरू करण्यापूर्वी सर्व आवश्यक परवानग्या घेणे ही सर्वात सुरक्षित आणि योग्य पद्धत आहे. ही माहिती जनजागृतीच्या उद्देशाने तयार करण्यात आली आहे. आपल्या परिसरातील नागरिकांपर्यंत ती नक्की पोहोचवा आणि अशा नवीन माहितीपूर्ण स्पेशल रिपोर्टसाठी पाहत राहा भीमप्रहार न्यूज मराठी. धन्यवाद.